नमस्कार मंडळी. आज आपण उपवासाचं कैरीचं लोणचं करून ठेवतोय, ते पण क्रश लोणचं. 1 वर्ष काय मस्त टिकेल तुमचं लोणचं, 1 ते 2 वर्ष. आणि कधीही तुम्हाला उपवासाचं कैरीचं लोणचं खायचं म्हटलं, काय होतं, आपल्याला कैरीचं लोणचं खायचं म्हटलं, की 1 वर्ष मिळतच नाही. कैऱ्या आहे तोपर्यंतच आपण खाऊ शकतो. पण तुम्हाला 1 वर्ष कैरीचं उपवासाचं लोणचं खाता येईल, आपण अशा पद्धतीचं कैरीचं लोणचं केलेलं आहे. तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलंय, 1 कैरी घेतली. एकच का घेतली? कारण मी ऑलरेडी 1 किलोचं कैरीचं लोणचं करून ठेवलं आहे. पण व्हिडिओ करण्यासाठी मी एका कैरीचंच लोणचं करते. आणि हो, गावरान कैऱ्या मिळत असतील तुमच्याकडे तर गावरान कैरी घेतली तरीही चालेल किंवा ही असली तरीही चालेल. गावरानचं अगदी चटपटीत लागेल अजून, कारण ही थोडीशी गोड असते. तर कच्चा आंबा घेतला आहे मी, मोठा घेतला आहे म्हणजे चांगला 1 पाव असेल. आपल्याला अर्धा किलो किंवा 1 पावचं माप करायचं नाही. कैऱ्या कितीही असो, आपलं मेजरमेंट हे क्रशनुसार राहील. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही कैरी घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, पण पुसून घ्यायची आहे कपड्याने, अगदी कोरडी करून घ्यायची आहे. आपल्याला कैरीची साल वगैरे काढायची नाही आहेत. तसंच साल जसं आपण आंब्याचं लोणचं घालतो ना, म्हणजे कैरीचं लोणचं घालतो ना, तशाच पद्धतीचं आपल्याला हे पण करायचं आहे. तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कैरीची मी काप करून घेते. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, गावरान कैऱ्या मिळतात लोणच्यासाठी, त्या कैऱ्या असतील तर अतिउत्तम होईल, कारण थोडासा आंबटपणा त्यामध्ये असतो, त्यामुळे अगदी चटपटीत लागेल ते. तर हे झालं, आपल्या कैऱ्या आपल्याला तुकडे करून घ्यायचे त्याचे, म्हणजे काप करून घ्यायचे. कसे काप करून घ्या, असं काही नाही आहे की त्याचे काप असेच केले पाहिजेत की तसेच. नॉर्मल आपले काप करून घ्यायचे आहेत. तर ही झाली आपली कैरी कापून. आणि आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं छोटं भांडं. तर छोट्या भांड्यामध्ये आपल्याला कैऱ्या टाकून घ्यायच्या. अगोदर अर्ध्याच टाकायच्या आहे, नंतर थोड्या टाकून पूर्ण क्रश करून घ्यायचं आहे, कारण एकाच आंब्याचं आहे. तर थोडं थोडं करून आपल्याला याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे बारीकसुद्धा काढल्या जाईल आणि व्यवस्थित प्लेनसुद्धा होईल. तर आपण इथे तुम्ही बघू शकता, मी काढून घेतलं आहे आणि परत थोडंसं झालं आहे, तर पूर्ण कैऱ्या त्यामध्ये बसत आहेत, म्हणून मी पूर्ण कैऱ्या टाकून आपलं त्याचं क्रश करून घेते. तर पूर्ण इथे कैऱ्या टाकून घेतल्यानंतर आपल्याला याचं बिना पाण्याचं, पाणी थोडंही लागू द्यायचं नाही आहे. तर हे पण आपण आता बारीक करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता, चांगली पेस्ट तयार झालेली आहे त्याची. तर तुम्हाला दाखवते. थोडंसं जाडसर असतं ते, एकदम बारीक नाही म्हणता येणार, थोडंसं रवेदार आपण तसं बारीक करून घेतो आहे. तर हे झालं आपली पेस्ट तयार करून. आता काय करायचं, आपल्याला करायचं मेजरमेंट, म्हणजे माप करायचं आहे त्याचं. माप केल्यानंतर तुम्हाला गूळ किंवा साखर काय घालायचं आहे ते मापानुसार घालायचं आहे. तर येथे एका भांड्यामध्ये आपण ते क्रश आंबा जो कैरी करून घेतलेली आहे ती घालायची, म्हणजे त्याची पेस्ट घालायची आहे. तर ॲक्युरेट माप करून घ्यायचं आहे आपल्याला. डब्याला 1 इंच कमी आहे, तर हे झालं आपलं माप. तर आता हे क्रश केलेलं कैरी आपल्याला एका कढईमध्ये टाकून घ्यायची, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला शिजवायचं आहे त्यामध्ये त्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला त्या डब्यामध्ये साखरसुद्धा मापाने घेता येईल. गूळ पण घेता येईल तुम्हाला. गुळाचं जर घालायचं असेल तर गूळसुद्धा तुम्हाला टाकता येईल इथे. गुळाचं पण छान लागेल आणि खराब होणार नाही, असं काही नाही. तर हे झालं आपला क्रश आपण कढईमध्ये टाकून घेतला आहे. आता घ्यायची आपल्याला साखर. तर साखर मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. तुमचं कैरी जर गावरान असेल, आंबट असेल, तर मेजरमेंट ॲक्युरेट असलं पाहिजे. जितका क्रश आहे तितकंच तुम्हाला साखर किंवा गूळ घालावा लागेल. पण माझी कैरी थोडीशी गोड आहे, तर मी मेजरमेंट व्यवस्थित टाकले, थोडंसं कमी साखर केलं, म्हणजे अर्धा डबाच मी इथे साखर घेतलेली आहे. कारण अति गोड जर झालं तर त्या आंब्याची चव येणार नाही आहे. तर तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवलं आहे. आंबा जर आंबट असेल, म्हणजे कैरी जर आंबट असेल, तर अगदी मेजरमेंट एकसारखं पाहिजे. पण आपली कैरी थोडीशी गोड आहे, त्यामुळे मी अर्धाच डबा घेतला आहे. चांगलं 1 इंच कमी साखर घेतलेली आहे मी. इतकं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. साखर आपली एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतली मी. अगोदर खाली मिक्स करून घ्यायची आहे, कारण पाणी नसल्यामुळे काय होतं, शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच घट्ट होऊन जातं. त्यामुळे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर लगेच गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. कढई ठेवल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे. एकसारखं त्याला शिजवायचं आहे, कारण जोपर्यंत साखरेमध्ये तो शिजत नाही आहे ना, तोपर्यंत त्याची चव छान येणार नाही, म्हणजे लोणच्यासारखी लागणार नाही आहे. शिजायला 10 ते 15 मिनटं लागतील मिडियम गॅसवरती आपल्याला. तर फक्त एकसारखं हलवत राहायचं आहे. करपलं पण पाहिजे नाही आणि म्हणजे चिटकून करपलं पण पाहिजे नाही. अगदी व्यवस्थित आपलं कैरीचं उपवासाचं लोणचं तयार होईल. तुम्ही हे लोणचं साबुदाणा खिचडीसोबत मिक्स करून खाऊ शकता, किंवा उपवासाच्या पुऱ्या असतील तुम्ही त्यासोबत खाऊ शकता.
तुम्ही पापड तळले तर पापडाला लावूनसुद्धा खाऊ शकता. उपवासाचे बटाटा पापड जे असतात ना किंवा साबुदाणा पापड असतात त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही लावून खाऊ शकता. अगदी मस्त लागतं हे खायला. तर आता आपण याच्यामध्ये घालतोय 2 चमचे लाल मिर्च पावडर. अगदी चटपटीत लागतंय मिर्च पावडरने म्हणून आपण त्यामध्ये लाल मिर्च पावडर घालतोय. कलर पण छान येतो त्याने. कलरचीच घालायची आहे म्हणजे रंग तुमचा लोणच्याचा छानच येईल. यात कलर वगैरे काहीच घालायचं नाही कारण जसं-जसं हे शिजेल ना, तसा-तसा त्याचा कलर छान येईल. गुळाचं जर असेल ना तर अजून मस्त लागेल म्हणजे छानच लागेल. म्हणजे तुम्हाला आवडत असेल. मी गुळाचं पण करून ठेवते आणि साखरेचं पण करून ठेवते. दोन्ही पण करून ठेवते. तर काळं मीठ घातलं आहे मी. काळ्या मिठाने चव अजून छान येते. तुम्हाला जर काळं मीठ आवडत नसेल, ब्लॅक सॉल्ट आवडत नसेल, तर तुम्ही नॉर्मल मीठसुद्धा त्यामध्ये घालू शकता. तर ते मीठ जास्त नाही घालायचे, थोडंसंच घालायचं. मी अर्धा चमचाच घातले त्यामध्ये. तर अगदी आता शिजत आलेलं आहे आपलं लोणचं. रंगसुद्धा चांगला गर्द झालेला आहे म्हणजे गडद झालेला आहे आणि रंग बघून तर तुम्ही चटपटीत कसं असेल हे याचा विचारच करू शकत नाही. मस्त झालं आहे ते लोणचं. आणि हो, तुम्हाला हे लोणचं स्टोअर करून ठेवता येईल. 1 वर्ष टिकेल, 2 वर्ष टिकेल. पण अजिबात टेन्शन नाही. नवरात्रातसुद्धा तुम्हाला खायला चालेल. म्हणजे चव घेता येईल या लोणच्याची. बऱ्याच गृहिणी उपवास पकडतात आणि त्यांना असं काहीतरी चटपटीत खायला हवं असतं. तर हे चटपटीत अगदी ऑप्शन जर म्हटलं तर खरंच खूप छान आहे. तर अगदी चटपटीत, रंगतदार, करायला सोपं आणि झटपट होणारं आणि जिभेची चव पुरवणारं, उपवाससुद्धा असला ना तर जिभेची चव पुरवेल अशा पद्धतीचं हे लोणचं झालेलं आहे. थंड करायला ठेवलं होतं मी आणि थंड झाल्यानंतर तुम्ही त्याचा रंग बघू शकता. मस्त असा रंग आला आहे त्याला आणि पातळसुद्धा आहे. जास्त घट्ट नाही करायचं. शिजवताना काय करायचं, अगदी व्यवस्थितपणे शिजवायचं आहे. स्मूथ असं शिजवलं ना तर ते कधीही आपल्याला खायला छान लागेल. तर बघल्या क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं कैरीचं चटपटीत क्रश लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तर हे फक्त आपल्याला स्टोअर करताना एका काचेच्या भरणीत स्टोअर करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, एक काचेची भरणी घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची आहे. म्हणजे तुमचं लोणचं खराब होणार नाही. लोणचं करताना फक्त पाण्याचा वापर किंवा कुठल्या भाजीचा चमच्याचा वापर कुठलाच वापर याला करायचा नाही. ही कढईसुद्धा स्वच्छ असली पाहिजे. मिक्सरचं भांडं जे छोटं घेतलं ते सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण काळजीपूर्वक जर केली तर तुमचं लोणचं तुम्ही असंही केलं तरीही म्हणजे खराब होणार नाही, बुरशी येणार नाही, काहीच नाही. तर बघल्या क्षणीच लोणचं खावंसं वाटणारं असं लोणचं आपण तयार केलेलं आहे. तर आपण भरणीतसुद्धा स्टोअर करतोय. अशाच प्रकारे आपण भरणी स्टोअर करून ठेवणार आहोत आणि मस्त हे चटपटीत लोणचं तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला सांगा हे लोणचं कसं झालं आहे. तुम्हाला जरी माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.